अब की बार 400 पार असा नारा बीजेपीने देताच देशभरात ईव्हीएम वर शंका उपस्थित करण्यात येत आहे। और अब की बार पूरा देश कह रहा है, अब की बार खड़गे जी भी कह रहे हैं। दिल्लीमध्ये नुकताच लाखो नागरिकांच्या उपस्थितीत आंदोलन पार पडल्यानंतर महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये देखील आता ईव्हीएम आंदोलनाची सुरुवात झाली आहे। नागरिकांमधून आक्रमक प्रतिक्रिया येत असताना येणाऱ्या निवडणुका या ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। आझाद मैदान या ठिकाणी झालेल्या आंदोलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर, दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला। ईव्हीएम मशीन हटवल्या नाही तर त्या रस्त्यावरती येऊन बिनधास्त फोडा असं आक्रमक वक्तव्य करत प्रकाश पोहरे यांनी प्रकट भूमिका मांडली। आपण एक मान्य करूया की चला यांनी जे काही कारस्थानं केली, दिल्लीमध्ये अण्णा हजारेला उपोषणाला बसवलं, केजरीवाल वगैरे ही जी काही मंडळी बसली, त्यामुळे देशभर असं एक वातावरण तयार झालं होतं की हे काय आता काँग्रेस हटवल्याशिवाय काय खरं नाही। माझ्यासारख्या पत्रकाराला सुद्धा असं वाटलं त्यावेळेला मोदींनी जे आवाहन केलं की उनको 60 साल दिए भाइयों, मुझे 60 महीने दे दो, मला असं वाटलं की ना बीबी ना बच्चा काम करेगा अच्छा। पण मला वाटलं नव्हतं की हा निघेल एवढा लुच्चा। परंतु त्याच्यानंतर जे काही एकंदरीत कामं पाहिली 2015ला सत्तेत बसल्यानंतर ज्या पद्धतीने अडाणी आणि अंबानीच्या विमानामध्ये आम्हाला फिरायला लागला, जे जे काही कामं केली ते देशाच्या आणि याच्या आपल्या त्याच्या बोलण्याच्या विपरीत, सगळेच विपरीत। आणि जेव्हा माझ्या लक्षात यायला लागले या माणसाने फसवलं आपल्याला। 2014ला यांचे 283 खासदार निवडून आले, जेव्हा वन साइड वातावरण होतं देशामध्ये, असं समजूया आपण 90% वातावरण म्हणजे शेतकरी, विद्यार्थी, जनरल नागरिक वगैरे सर्वजण असं वाटत होतं त्याला बदल झाला पाहिजे, त्याला मान्य करू। पण 2014ला जेव्हा वन साइडेड वातावरण होतं तेव्हा 283 खासदार निवडून आले। त्याच्यानंतर 5 वर्षामध्ये पुलाखालून जेव्हा परत पाणी वाहून गेलं, ज्या वेळेला यांची सगळे रूप उडी पडली, जेव्हा अनेक यांची अशी कामं जी होती ती अशी दिसली की हे काही जनतेच्या म्हणजे काय म्हणते हिताची, देशाच्या हिताची नाही असं जेव्हा दिसलं, असं जेव्हा होतं, त्याच्यानंतर यांनी स्वतः म्हटलं की 303 आणि 303च निवडून येतात। त्यांच्याकडे काय जादूची छडी आहे की कोणी ज्योतिषी बसला यांच्याकडे सांगायला। आणि आता 2019 नंतर 2024 या 5 वर्षामध्ये जर कुठल्याही 100 माणसांना आपण भेटलो आणि त्यांना आपण राजकारणाचा विषय काढला, नेतृत्वाचा विषय काढला, तर 100 पैकी 80 माणसं ही मोदीच्या विरोधात बोलतात, भाजपच्या विरोधात बोलतात। म्हणजे असं असताना हे म्हणतात की अब की बार 400 पार, और अब की बार असं काय शक्य आहे? जेव्हा एवढा विरोधी वातावरण आहे, देशाचा संपूर्ण सत्यानाश केला, जेव्हा सरकारी सर्व कंपन्या विकून टाकल्या, जेव्हा आरक्षण जवळपास संपवून टाकलं, सर्व लोक, सर्व प्रजातीतली लोक, मग ते दलित असतील, व्यापारी असतील, शेतकरी असतील, हे सगळे सरकारच्या विरोधात आहेत। मोदींनी जे काही काम केलं, भाजपने जे काही काम केलं, भाजपने केलेलं नाही तर हे मोदीचं सरकार आहे। तुम्ही बघा, हा कधीच म्हणत नाही भाजप सरकार आहे, हे मोदी की सरकार, मोदी की गॅरंटी, मैंने किया, यांच्या गाड्या बिड्या फिरतात त्याच्यामध्ये ते आपलं मोदी 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 चालू होतं। तर सांगायचा मुद्दा असा आहे की यांनी जे काही कामं केलेली आहेत मागील 10 वर्षामध्ये, त्याच्यामुळे देशामध्ये असंतोषाचं वातावरण आहे संपूर्णपणे। आणि त्याच्यामध्ये आपण बघतो विद्यार्थी आंदोलन करतायत, बघा भारतीय बोर्ड बसली, हे काय म्हणतात शिक्षक किंवा म्हणजे आंदोलनाला कुठं नाही जे शोधा। नुकतंच आमच्या नागपूरला अधिवेशन पार पडलं, तिथं एवढा लोकांचा आक्रोश होता, एवढे आंदोलन होते आणि ती आंदोलन लोकांना दिसू नये म्हणून मग त्या यशवंत स्टेडियमच्या आतमध्ये हे जसं आता लोकांना दिसू नये म्हणून इकडून बंद तिकडून बंद, कोणाला दिसतच नाही काय आतमध्ये कोण बोलत, कोंडी करून टाकली। म्हणजे ज्याने तिथं दिल्लीला जा तुम्ही जंतर मंतरला, तिथे आतमध्ये गेल्या ते इधर बंद उधर बंद उधर बंद, तुम्हाला अरे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? तुम्ही कोंबडा म्हणजे काय म्हणतो त्याला कोंबडा झाकायचा प्रयत्न का करतात आणि कोंबडा झाकवला म्हणून काही सुरू व्हायचं थांबणार नाही हे पहिले समजून।
आमच्या देशामध्ये आजच्या घडीला ज्या पद्धतीने हे सर्व जनतेचा आवाज दडपण्याचं याचं काम सगळं चालून आहे, या सगळ्या याच्यामध्ये आजच्या घडीला जर सगळ्यात आक्रोशित वर्ग जर कुठला असेल तर तो शेतकरी आहे. 2017ला यांनी म्हटलं होतं, 2017ला की 2022 पर्यंत आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करून देऊ. म्हणजे यांनी काय म्हटलं होतं मोदींनी, लागत से दुगना करून देऊ. तुम्ही एक लक्षात घ्या, आपण महामूर्ख आहोत, पहिले आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांनी म्हटलं लागत से दुगना कर देंगे. आमचं चुकलं, आम्ही त्यांना विचारलं नाही की लागत से दुगना क्या. आज आम्हाला कळतंय की लागत से दुगना खर्चा कर देंगे तुम्हारा. आज जितना है उससे दुगना कर देंगे खर्चा और तुम्हारा भाव आधा कर देंगे. असंच झालं. भाव अर्धे झाले. म्हणजे जे सोयाबीन 2 वर्षा अगोदर मी 10,000ने विकलं ते मी 4,000ने विकतोय. जो कापूस मी 16,000ने विकला होता तो आता 6,000ने विकतोय. इतके वाईट. आणि खर्च माझे दुप्पट वाढून गेले. म्हणून मोदीजी जे बोलतात ते करतात. त्यांनी काय म्हटलं, अच्छे दिन आएंगे. आपण चुकलो, त्यांना विचारलं नाही अच्छे दिन किसके भैया, कोणाचे अच्छे दिन. त्यांनी आणले, त्यांच्या पक्षाचे आणले, RSSचे आणले, त्यांचे हे दोन आहे, हम दो हमारे दो वाले अडाणी अंबानी, त्यांचे अच्छे दिन आणले. ते खोटं मोठे बोलले. जे म्हणतात ते करतात. महामूर्ख आपण आहोत, कमी बुद्धीचे आपण आहोत, आपल्या लक्षात येत. आमच्या बापदाद्यांनी सांगितलं होतं की शेठजी भटजीच्या हातामध्ये राज्य देऊ नका. आम्ही दिलं. भोगा आपल्या कर्माची फळं. आज काय झालेलं आहे, साधं सरळ, आज जे काही दिसत आहे देशामध्ये, आपण बघितलेले सरकारी उपक्रम सगळे विकून टाकले, सरकारी नोकऱ्या संपवून टाकल्या. आणि मग याचा आक्रोश लोकांसमोर दिसू नये तर मग जरांगी उभा केला. आरक्षण, अरे बाबा, सरकारी नोकऱ्या संपल्या, म्हणजे सरकारी उपक्रम संपले, सरकारी नोकऱ्या संपल्या, अनुसूचित शाळा विकून टाकल्या. त्याच्यानंतर आजच्या पुढच्या नोकऱ्या ह्या फक्त कंत्राटी पद्धतीनं, त्याच्यासाठी 9 एजन्सी अपॉइंट केल्या. सरकारी नोकरी संपली आणि तो आरक्षण कशाला मागतो, म्हणजे ओसाडगावची पाटील की मागून राहिला. परंतु हे सगळं राज्यकर्ते मुद्दाम करतात, हुशारीने करतात. एकच लक्षात घ्या, यांच्या बुद्धीला तुम्ही सलाम ठोका. त्यांच्या बुद्धीला सलाम ठोकलाच पाहिजे साहेब. त्यांना शिवाय देऊन काही उपयोग नाही. त्यांच्या मार्गाने जा. ते जे करतात त्याच्यापासून धडा घ्या, शिका. कारण ते ज्या पद्धतीत करतात ते काय करतात, मुंगी सारखं. आपण त्यांची लाईन लक्षात घेतली पाहिजे. मुंगी कशा जाताना एकमेकांच्या प्रत्येक मुंगीला येणाऱ्या विरुद्ध मुंगीला निरोप देऊन जाते. ती ओरडत नाही, चिल्लत नाही. आपला प्रश्न काय झालेला आहे, आपण बहुजन आपण आवाज खूप करतो, पण काय कसा आवाज करतो, एक त्या झाडावर, एक त्या झाडावर, एक त्या झाडावर, एक त्या झाडावर. आता इथं आपण बसलो, आता ही सगळी इथं मंडळी बसलेली, त्यांना जेव्हा दिसायला प्रायोरिटी ठरवायला पाहिजे ना, की सगळ्या प्रायोरिटी काय आजच्या घडीला देशासमोरची, आमच्या समोरची प्रायोरिटी आहे की हे जे सत्तेत बसलेले आहेत चोर, यांना हाकला. ही प्रायोरिटी आहे. बाकी सगळे गावाधंदा सोडा. हे आता पुढे 1 वर्षापासून बसले तिथे, 1 वर्षापासून मला कळलं. यांना विचारलं किती लोक तुम्हाला भेटायला आले, एकही भेटायला आला नाही अजून सरकारतर्फे. ते आमच्या नागपूरला अधिवेशन झालं, तिथं साहेब एवढे लोक बोंबलत होते, एक सरकारी अधिकारी साहेब, नायब तहसीलदार कोणीही भेटायला आलेला नाही. कोणाही याच्यामध्ये मंत्री तर सोडा हो. इतकं देशामध्ये लोकशाहीचा गळा घोटणं रोज सुरू आहे आमच्या देशामध्ये. आणि याच्यामध्ये व्यापार उद्ध्वस्त झालेला आहे. परंतु आपण बघितलं तिकडे श्रीलंका उद्ध्वस्त झाला, पाकिस्तान उद्ध्वस्त झाला, भारत उद्ध्वस्त झाला. आणि त्याचं कारण साधं सरळ, ते 2 काळ देश उद्ध्वस्त झाले का अन्य धान्यामध्ये मागे आहेत. लोक उपाशी मरायला लागले ना, तेव्हा रस्त्यावर आले श्रीलंकेला. आमच्या देशामध्ये शेतकऱ्याच्या म्हणतात आजीच्या जीवावर बाईजी उदार. शेतकऱ्यांच्या जीवावर प्रत्येकाला 55 किलो धान्य देणं चालू आहे. त्याच्यामुळे या देशामध्ये अशा असंतोष नाही. हे स्वतः सांगतात की आम्ही 80 कोटी लोकांना, 84 कोटी लोकांना रोज महिन्याला म्हणजे अन्नधान्य देतो 55 किलो. आणि आम्ही 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेखालचे आणते. म्हणजे 25 कोटी 80 कोटी म्हणजे 105 कोटी लोक या देशामध्ये भिकारडे होते आणि तुम्ही त्यांना त्यातले 25 कोटी खाली आणले. म्हणजे 140 कोटी देश, त्यातले 105 म्हणजे तुम्ही देशाची प्रगती करताय की स्वतः तुम्ही सांगता. सगळं कॉन्ट्रडिक्शन. पण प्रॉब्लेम असा आहे की यांना झोडपण्यासाठी या देशामध्ये लोकशाहीमध्ये 2च पक्ष असतात. एक म्हणजे सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष.
आज दुर्दैवाने विरोधी पक्ष अस्तित्वात नसल्यामुळे हे सगळं झालं. याच्यामध्ये चुका आमच्या आहेत. दुसरी चूक ही कशामुळे झालेली आहे? ईव्हीएम मुळे. म्हणजे त्याच्यामुळे ईव्हीएम साठी आपण जे काही घेतलेला मुद्दा, मी सर्व लोकांचा आपला अभिनय, आणि मी माझे सगळे कामधंदे सोडून, मला शेजवळकरांचा एक 2-4 दिवसानंतर फोन आला, मी म्हटलं येतो. माझे खूप अपॉइंटमेंट होत्या, कामं होती, परंतु भाई समाज के नजाकत को समजतो. मी म्हटलं आजच्या घडीला हे महत्वाचं आहे, बाकीच्या मीटिंग सोडा. मी रद्द केला आणि इथं आलो. गरज होती मला. अशाच पद्धतीने त्या दिल्लीला त्या ह्यांनी बोलावलं होतं, ते आपले वामन मेश्रामनी. खरं म्हणजे मला फक्त निरोप आला की असं साहेब आलं. मी गेलो तिथे, त्याला तिथं लोक अक्षरशः म्हणजे लाखभर लोक तरी होते, लाखभर लोक होते. इथं आता हे सर्व मुंबई लोकांची धावपळ वगैरे सर्व कमी, आणि हे मान्य करतो. परंतु जे काही आलेली आहे ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुढच्या अधिवेशन पुढचा जेव्हा आपलं असेल त्यावेळेला तुमची आणि माझी सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की प्रत्येकाने 10-100 माणसं कमीत कमी सोबत आणणार. त्याच्याशिवाय हे होणार नाही. लोकशाही वाचवण्याची ही सगळ्यात शेवटची संधी आहे. आपण एक पहिलं गोष्ट म्हणजे मान्य केलं पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये. आजच्या घडीला परिस्थिती अशी आहे की पेट्रोल, डिझेल याची महागाई आहे. सरकारी उपक्रमाच्या संदर्भामध्ये मी ऑलरेडी बोललो आहे तुमच्या समोर. त्याच्यानंतर आता जर हे जर पुन्हा आले सत्तेमध्ये, मी तुम्हाला धोके सांगून ठेवतो काय काय होणार. नंतर मला सांगू नका किंवा आम्ही तुम्हाला सांगितलं, तुम्ही मला सांगितलं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुंबई केंद्रशासित करणार आहे. मला अत्यंत आतल्या गोटातून समजलेलं आहे की मुंबई केंद्रशासित करणार आहे. मग मुंबई केंद्रशासित तयार केलं. आजच्या घडीला देशातला क्रमांक 1 चा कर देणारं राज्य हे मुंबई आहे, महाराष्ट्र आहे. मग महाराष्ट्रापासून जर मुंबई यांनी केंद्रशासित केली, कारण तुम्ही आम्हाला दिली नाही का गुजरातला मुंबई, ठीक आहे साला अभी हम इसको अलग ही कर डालते, सेपरेट ना तुमको ना हमको, ये सेपरेट. हे यांचं पहिलं षडयंत्र आहे, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या हाल तर कुत्रा खाणारी पहिली गोष्ट. आम्ही स्वतःच राहायला तयार नाही विदर्भी लोक विदर्भ महाराष्ट्र. कारण विदर्भ जे स्वतंत्र राज्य होतं भीमरावजी, आम्ही यांच्यासोबत जोडल्या गेलो 1960 ला. स्वतंत्र राज्य असलेला दर्जा आम्ही सोडून गेला, यांच्यासोबत जुळलो. 12 कापड गिरण्या होते 1960 ते 2009 पर्यंत. आमच्या 12 कापड गिरण्या बंद पडल्या, 27 सूत गिरण्या बंद पडल्या, 12 साखर कारखाने आमचे बंद पडले. कापूस तुमच्याकडे आहे ना? हा, आणि कापूस आमच्याकडे असून कापड गिरण्या इचलकरंजी इकडे गेल्या. हा, अशी परिस्थिती आहे. विदर्भ 1960 साली जेव्हा आम्ही आमच्यासोबत जुळलो त्यावेळेला 3.25 कोटी लोकसंख्या होती 1960 ला. आज 2023 63 वर्ष झाले आहेत शिरोळकर. 63 वर्षामध्ये लोकसंख्या 3.25 कोटीवरून किती कोटीवर जायला पाहिजे होती? किमान 6-7 कोटी, 2.25 कोटी झाली आहे. 50 लाख लोक संख्या कमी झाली आहे. तुम्ही असं कसं झालेलं आहे? काय विदर्भामध्ये मुलं पैदा होणं बंद झालेलं आहे का? काय झालेलं नाहीये. विदर्भामध्ये कारखाना नाही, उद्योग नाही, काही नाही. पोरं आम्ही कोणत्या भरोशावर थांबणार की तू जाऊ नको विदर्भ सोडून? सगळे लोक विदर्भ सोडून बाहेर गेले. पोरगा गेला मुंबई, लंडन, पुन्हा मद्रास, जे काय कुठं जायचं त्याचं, दिल्ली. 2 वर्षानंतर पोरगा फ्लॅट बीट घेतो, सेटलाबीस होतो, भाई बापाला म्हणतो पप्पा तुम्ही इकडे येऊन जा. आणि त्याच्यामुळे आज विदर्भातल्या प्रत्येक 20 घरामागे एका घराला कुलूप आहे. एवढी वाईट परिस्थिती निघाली आहे. आणि आज यांच्यावर जेव्हा राज्य यांनी ताब्यात घेतलं महाराष्ट्रामध्ये 55,000 कोटीचं कर्ज होतं. आज ते कर्ज झालेलं आहे 7,65,000 कोटी. त्याचं व्याज योग्य अवकात नाही. देशावर कर्ज होतं 2013 ला फक्त 55 लाख कोटी, हे झालेलं आहे 205 लाख कोटी. त्याची व्याज त्याची केंद्र सरकारची अवकात नाही. फक्त एक असा इल्युजन तयार करून टाकलेल्या लोकांसमोर हे निवडणूक संपू द्या, हा देश उद्ध्वस्त झालेला तुम्हाला दिसेल. कारण जर व्याजच देऊ शकत नाही तर तुमचं कर्ज घेतलेलं जे आहे विदेशाकडून तर होणार. कर्ज कशासाठी घेत आहेत? कारण कर्ज घेतलं म्हणजे कशासाठी घेतलंय कर्ज? कन्स्ट्रक्शन करायला. आमचं एकच छोटं उदाहरण देतो तुम्हाला. नागपूरवरून मुंबईला समृद्धी महामार्ग काढला. हो, नागपूरवरून मुंबईला यायला 2 मार्ग ऑलरेडी आहेत. नागपूर अमरावती अकोला हा मार्ग आहे, नागपूर वर्धा हा मार्ग आहे. 2 मार्ग होते, ते मार्ग असताना तिसरा काढला. किती रुपयात? 75,000 कोटी रुपयामध्ये 600 किलोमीटरचा रस्ता. शेतवळकर 150 कोटी पर किलोमीटरचा रस्ता आहे. मग केवढा पैसा खाल्ला असेल ते समजून घ्या. तो रस्ता सर्वे केल्यानंतर ज्या जमिनी होत्या शेतकऱ्यांच्या, त्या शेतकऱ्यांना पकडलं. अरे याची जमीन आहे, त्याला सांगितलं तू जमीन विकतो का? तो शेतकरी म्हणे 5 लाखाची जमीन नाही विकणार नाही. अरे विक 10 लाख. यांनी 10 लाख दिले, विकत घेतले. त्या जमिनीने 5-5 कोटी वसूल केले. तो भ्रष्टाचार वेगळा.
पण हे विकास का करतायत, कन्स्ट्रक्शन का करतायत? कारण ते केलं म्हणजे पैसे घाल मिळतात. 75,000 कोटी 10% घालेत, किती पैसे घाल मिळतात? 7,500 कोटी. म्हणजे यांनी 55 लाख कोटीवरून 205 लाख कोटी कर्ज केलं, म्हणजे 150 लाख कोटीवर 10% पैसे खाल्ले असतील तर 15 लाख कोटी खाल्लेत. भाजप इज दी मोस्ट कॅच रिच पार्टी. तुम्ही यांना पैशाने हरवू नाही शकत. एकच लक्षात घ्या, ह्यांना हरवता येते लोकशाही पद्धतीने, ते म्हणजे मुंडक्यांच्या संख्येने. जोपर्यंत मुंडकी जाणार नाहीत मतदानाला, एक जण खेचून काढा घरातला आणि मतदान करायला लावा. आणि त्याच्यानंतर मतदान जर करायचं असेल तर ते जर ईव्हीएम मध्ये करत असाल तर ईव्हीएम मध्ये हॅक नाही होत. ईव्हीएम प्रोग्रामिंग केल्या जाते. त्याच्यामध्ये ते पाहतात आपल्या विरोधात किती टक्के लोक आहेत, 10%, 15%, तर त्याला 15% प्लस हे देऊन टाकतात. दोनच उदाहरणं देतो तुम्हाला, टेक्निकली समजून सांगायचं. म्हणजे आपण भाजीवाल्याकडे जातो, भाजी घेतो. ते भाजी घेताना तो आपण काय करतो, तो आपल्या त्या टोपली देतो. मग ती टोपली घेतो, त्याच्या अगोदर तो वजनाच्या काट्यावर ठेवतो आणि त्याला 0 करतो आणि टोपली हातात देतो. आणि मग त्या टोपलीचं जे 50 ग्रॅम वजन आहे त्या मशीनने घेतलाय ना ऑलरेडी, आणि मग तुम्ही त्याच्यावर ठेवता. आपण पेट्रोल पंपावर जातो, तो ते 7 देखो 0 देखो, आपण 0 पाहतो. पण आपण पाहिलेले आहेत अनेक व्हिडिओ की त्या पेट्रोल पंपामधून 1000 ml च्या ऐवजी 950 980 ml देतात, 15-20 ml ची घाटा करतात. जर ते कमी करू शकतात तर जास्तही करू शकतात, बिकॉज इट इज डिझेल थिंग. हा माझा जो मोबाईल आहे, या मोबाईलच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो की दोन्ही, तो एक आला होता इथला मुंबईचा कोणी एक्सपर्ट, सायबर एक्सपर्ट, त्यांनी 2 मोबाईल माझा आणि माझ्या मित्राचा बंद करून ठेवला, बंद केला, स्विच ऑफ केला. आणि त्यांनी त्याच्या मोबाईलवरून माझ्या मोबाईलचा नंबर टाकून त्या दुसऱ्या माझ्या मोबाईलच्या मित्राचा टाकला की तू महामूर्ख आहेस. आम्ही दोघांनी मोबाईल चालू केले, तो वाचा मोबाईल. त्याच्यात दिसलं की प्रकाश पोरेंनी मला SMS पाठवला की मी महामूर्ख आहे. नंबर कोणाचा? प्रकाश पोरेचा. त्याला मिळाला. तुमच्या जर बंद मोबाईल मध्ये होऊ शकते, याच्यात का नाही होत? याच्यात होतेच. ही वस्तुस्थिती आहे. वाय आमचं साधा आणि सरळ म्हणणं आहे, तुम्हाला ईव्हीएमचा फार शौक आहे, ईव्हीएम सुरू करो. तुम्ही त्याला प्रिंटर लावता, एक म्हणजे 5% प्रिंटर घाल, 100% प्रिंटर लावा. आणि 100% प्रिंटर व्हीव्हीपॅट नाही, साधा प्रिंटर लगा 5,000 रुपये का. डुप्लिकेट मध्ये लावा, कागद टाकायचं कंटिन्यू स्टेशनरी. इकडे जो बटन दाबला, इकडे पंजा दबाया, उधर प्रिंट हो जाएगा पंजा. डुप्लिकेट में निकलेगा. एक त्याची काढा, होल्ड करा, बॅलेट बॉक्स मध्ये टाका, दुसरं तो घरी घेऊन जाईल. तुम्हाला काय तकलीफ आहे भाई? तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि एकच लक्षात घ्या, शेवट बोलतो, मला सांगा, आता रामाचं प्रतिष्ठा झाली आहे देशामध्ये, आता राम राज्य आलाय ना, आलाय की नाही? आलाय. आमचं म्हणणं आहे, तुम्ही रामाने दाखवलेलं रस्त्याने झाला ना. एका माणसाने सीतेच्या बद्दल शंका व्यक्त केली, रामाने तिला अग्नी परीक्षा द्यायला लावली. अरे इथे लाखो करोडो लोक तुमच्या ईव्हीएम बद्दल शंका व्यक्त करतायत, तुम्ही अग्नी परीक्षा द्या ना. तुम्हाला काय घेणं? कोण आहे निवडणूक आयुक्त? अरे लोकशाही आहे, आमच्या निवडणूक आहेत, आम्ही मताला येतो म्हणून जे काय तुझं पद आहे, आमच्याच नसतं लोकशाही नसली तर तू कसा बसणार आहे तिथे? तर त्यामुळे हे जर एवढा आक्रोश, सगळीकडे आक्रोश आहे. दिल्लीला मी बघितलं, सगळी अकोला जो तो मला, आम्ही तर पत्रकार, आम्ही सगळ्यांना भेटतो, 100 लोकांपैकी 80 लोक म्हणतात नाही भाऊ हटवा, त्याशिवाय जमत नाही बरं. तर अशी परिस्थिती असताना जर एका माणसाने शंका उपस्थित केल्यानंतर जर अग्निपरीक्षा होऊ शकते, तर इथे करोड लोक करत असताना ईव्हीएम नको किंवा ईव्हीएम बी नको, इकडे हे बी करा. कारण साधा सरळ आहे, अनेक 20,000 कंप्लेंट शिल्लक आहे त्यांच्याकडे आज निवडणूक आयुक्ताकडे. 20,000 कंप्लेंट. त्याची हे नाही कशाच्या कंप्लेंट आहेत की बा जिथं त्या बूथवर फक्त 1500 व्होटिंग झालं आणि काउंटिंग करताना 1680 1650 मत. अरे असे कसे आले जास्तीचे मत? 1500 तिकडे झालं तर 1500 इकडे निघायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही प्रोग्रामिंग केला आणि टाकलं 5% 10% त्याला कमांड दिली, त्यांनी तेवढं वाढून दाखवले. साधे सर मध्ये बेपत्ता आहेत. हा, आणि 21 लाख ईव्हीएम बेपत्ता आहेत. गेल्या कुठं? त्याचं उत्तर का नाही आहे? आणि 20,000 केसेस कंप्लेंट तुमच्याकडे पेंडिंग पडलेले आहेत, त्याचं उत्तर नाही आहे. निवडणूक आयुक्त शेषनच फक्त एक शेवटचा मिळाला होता. हे बाकीचे सगळे जे आले ते हे बडवे आले, साधा आणि सरळ. हे सगळे चोर लफंगे मोदीचे दिवाण जे आलेले आहेत, त्यांना पाठीचा कणा विसर नसलेले लोक आलेले. त्यामुळे आपण सर्व लोकांनी जर राजकीय आपल्याला जर भवितव्य आपल्याला जर समजत असेल, भविष्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं असेल, देशाची लोकशाही जर वाचवायची असेल, तर आपल्याला बाकी सगळे कामं धंदे सोडून याच्या मागे आपण लागणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. या दृष्टिकोनातून आणि
बाकीचे जे इथे मैदानात बसले याही लोकांना सांगतो, आता वर्षभर जर यांचं काही नाही, या काही होणार नाही. उपोषण वगैरे हा फालतू गोष्टी आहे सध्या. का फालतू आहे? कारण असं आहे, उपोषणाचा मंत्र आपल्याला महात्मा गांधींनी दिला. महात्मा गांधी उपोषणाला बसल्यावर इंग्रज घाबरायचं, कारण त्यांच्यामध्ये नैतिकता होती. ही नैतिकता विसरलेलं, विकलेलं, खोळून पाहिलेलं सरकार बसलेलं आहे. यांच्या समोर उपोषण करण्याचा काहीही उपोष नाही. यांना एकच भाषा समजते, ती म्हणजे दंडुक्याची. जर यांनी जर ईव्हीएम हटवले नाहीत तर एकच मोहीम काढायची, ईव्हीएम ची मशीन घ्यायची, पटकायची, फोडून टाकायची, बस. दॅट इज दी ओनली आन्सर. एका मतदारसंघामध्ये 2000 ठिकाणी 2000 साधारणतः बूथ लागलेले असतात. 2000 पैकी 500 बूथ फोडले, इलेक्शन विल बी विथेल्ड, कॅन्सल्ड. इलेक्शन विल बी विथेल्ड. पुन्हा त्यांना ईव्हीएम त्याची दाखवतारी घ्यावं लागणार आहे. आणि असं बराचभर झालं तर यांना छक्क मारून हे पद्धत बदलावी लागणार आहे. त्या दृष्टिकोनातून जबाबदारी समजा. आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो, त्या वेळेला नागपूरच्या अधिवेशनामध्ये असंच नालायकपणा चालू होता. मी त्या गॅलरीमधून बोंबलो, आपल्या कानावर आलं होतं. म्हणून काय होणार आहे? फाशी होत नाही. फक्त मर्डर केला तर फाशी होते, बाकी असे काम अटक होईल, कारवाई होतील. डोंट वरी, काही फरक पडत नाही काही. आणि या देशातल्या सगळे तुरुंगामध्ये ऑलरेडी डबल टिबल लोक बसलेले, तिथं जागा नाही. चिंता मत करवा. सगळे तुरुंग फुल आहेत, राज्यातले तुरुंग फुल आहेत. देशातल्या सगळ्या तुरुंगाच्या आकडेवारी शेजवळ आपण छापू येऊ द्या, त्याची कॅपॅसिटी याने भरली किती. त्याच्यामुळे चिंता नका करू. काही अटक फटक कोणी करत नाहीये. मलाही त्या दिवशी अटक नाही केलं त्याने, एवढं केल्यानंतर. तर त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये लोकशाही जर वाचवायची असेल, आपल्या मुलाबाळांच्या समोर आपल्याला नतमस्त म्हणजे काय म्हणतो त्याला मुंडी खाली घालायची नसेल, कारण पोरं म्हणतील ना की एवढं होत असताना तुम्ही काय झोपले होते का. त्याच्यामुळे आपली सगळ्यांची प्रामाणिकपणे अत्यंत जबाबदारी आहे की या सगळ्या संदर्भामध्ये आपण हे सगळे प्रश्न उचलले पाहिजे. एवढं या संदर्भामध्ये बोलतो मी. ईव्हीएम मध्ये कशा पद्धतीने आजपर्यंत घोळ झाला याचे उदाहरण देत भीमराव आंबेडकरांनी देखील ईव्हीएम वर शंका उपस्थित केली. उपक्रमासाठी, ह्या आंदोलनासाठी आज मंचकावरती 3 वृत्तपत्राचे संपादक बसलेले आहे आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. अभिनंदन करेन की ज्या 10 लोकांनी ही संकल्पना आज मांडली. कारण मुंबईमध्ये असं प्रकारे आंदोलन कुठल्याही प्रकारे पक्षाने, कुठल्याही ह्यांनी संघटनेने घेतलं नाही. आज मी समजतोय ही सिंबॉलिक अशी घटना आहे. मुंबईमध्ये सुरू झालेली घटना, मुंबईमध्ये मांडलेले विचार हे देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये जात असतात. संख्येने कमी आहोत, परंतु एक डिटर्मिनेशन झालेला आहे, एक निश्चय झालेला आहे की ईव्हीएमच्या विरोधामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला रान उठवावं लागेल. वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई घ्यावी लागेल. जसा संपादक पोरेकरांनी सांगितलं, दंडुके घ्यावे लागतील. पुढच्या काळामध्ये हे घेणं गरजेचं आहे म्हणून मी असं समजतो. कारण देश गेल्या 2019चं देखील मी इलेक्शन बघितलं. 2024चं इलेक्शन, त्याच्यामध्ये जे 5 राज्याचं इलेक्शन झालं, आपल्याला सांगू इच्छितो त्या काळामध्ये मी मध्य प्रदेशमध्ये होतो. भारतीय बौद्ध महासभेचे 4-5 अधिवेशनं झाली, परिषदा झाल्या. तेव्हा लोकांनी मला सांगितलं की ईव्हीएम का घोटाळा आहे. एक आमदार म्हणजे निर्दलीय, ज्याला आपण म्हणतो अपक्ष म्हणतो, त्याची गाठभेट झाली. बोला आने वाला हर समय मैं इलेक्शन लड़ाता हूँ, मैं जीतता हूँ, वो पार्लियामेंट का हो या पार्षद का हो, म्हणजे नगरसेवकाचं होऊ द्या, पण मेरे को 2-2.5 हजार मिलता है. आज के समय में ईवीएम मशीन में मेरा देखिल वोट नहीं है, 0 आ गया. ही उदाहरण मध्य प्रदेश मधून 1,500 जेव्हा मी त्यांना सगळ्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं 1,500 अर्ज इलेक्शन कमिशनरकडे आम्ही पाठवलेले आहेत की आमच्या मतदारसंघामध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत. बाबा त्याची चौकशी व्हावी.
कारण डायरेक्टली तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला लोकल अथॉरिटीकडे, कॉम्पिटंट अथॉरिटी जी निवडणूक आयोग आहे स्टेटचा, त्याच्याकडे ऍप्लिकेशन द्यावं लागतं आणि त्याची सुनावणी झाल्यानंतर त्याच्या विरोधात तुम्हाला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागतं. आज परिस्थिती अशी आहे, अर्ज पडलेले आहेत पण सुनावणी होत नाही. मध्यंतरी ज्याचा संपादकांनी उल्लेख केला पोरेकरांनी, की दिल्लीमध्ये अधिवेशन झालं, लाखोच्या संख्येने लोक जमली होती. त्याच्या आधी 10 दिवसापूर्वी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बऱ्याचशा तिकडच्या छोट्या छोट्या संघटना, संख्या तेवढी नव्हती म्हणजे आमची, 500 लोक होते, परंतु सुप्रीम कोर्टाचे लिडिंगचे ऍडव्होकेट आज तिकडे बसले होते. त्या सभेला मी होतो. लिडिंगचे ऍडव्होकेट प्रशांत भूषण होते. त्यांनी हे झाल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप केला. त्यांनी सांगितलं एवढे पिटिशन पडलेले आहे, जेव्हा हे पिटिशन लिस्टेड होतील सुप्रीम कोर्टामध्ये, जेव्हा मी ह्याच्यावरती आर्ग्युमेंट करणार आहे, 3 वर्ष झाली तरी ते लिस्टेड होत नाही. ही देशाची आज न्याय व्यवस्था आहे. ही कोणतरी पीएमओ ऑफिस त्यांनी सांगितलं की कंट्रोल करते. अशा प्रकारे आज देशातून ईव्हीएमच्या माध्यमामधून हा देश सत्ताधारी, जे सत्ताधारी आहेत ते पुढे सत्ताधारी होण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. मी एक काळ असा देखील बघितलेला आहे, पोरेकरांना सांगेन, 2003चा काळ होता तो. त्यावेळेला मी दिल्लीमध्ये होतो 3 दिवस. त्यावेळेचे बीजेपीचे नेते अडवाणी आज देखील आहेत. अडवाणी, त्याच्यानंतर त्यांच्या लिडिंगचे नेते, त्यांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये मोर्चे काढलेले मी तेव्हा बघितलेले. ईव्हीएम हे 2003च्या आधी काँग्रेस पार्टीने आणलेला आणि त्याच्या विरोधामध्ये हे लोकांनी भले मोठे मोर्चे काढले होते. आज तेच लोक बोलतात की ईव्हीएम प्रूफ आहे, फुल प्रूफ आहे की त्याच्यामध्ये टेम्परिंग होत नाही. त्या मोर्चामध्ये, जंतर मंतरच्या मोर्चामध्ये आम्ही काही आयटीचे लोक बोलवले होते. भारतातलेच होते, आयटीची तरुण पोरं होती. त्यांनी सगळ्यांच्या समोर डेमॉन्स्ट्रेशन केलं. बाबा हे बघा, हे ईव्हीएमचं ओरिजिनल मशीन आहे, अशाच प्रकारचं मशीन आहे. त्यांनी सांगितलं, आम्ही इलेक्शन कमिशनरला सांगितलं एक मशीन आम्हाला द्या, परंतु दिलं नाही. पण त्या टाईपचं मशीन बनवण्यामध्ये आलं आणि त्यांनी जेव्हा केळीला मत दिलं, लोकांसमोर सांगितलं, 500 लोक होती, आणि दाखवलं केळीवरती त्यांनी बटन दाबलं, आंब्याची व्हीव्हीपॅट मधून ती पर्ची बाहेर आली आणि लोकांना दाखवली. जर हे होऊ शकतं तर कमळ का नाही फुलणार? ह्याच्या पुढे जाऊन ज्या नवीन मशीन आलेल्या आहेत, तुम्हाला सांगतो, जे मी तिकडे बघितलं, त्या पारदर्शक मशीन होत्या, तुम्ही मारले तर 5 सेकंदामध्ये दिसत होत्या. त्या आता थोड्याशा काळ्या अशा काचेच्या मशीन बसवलेल्या आहेत. कुठलं चिन्ह गेलं हे तुम्हाला आता कळणार नाही. जसं मगाशी सांगितल्याबरोबर देशामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये 19 लाख मशीन ज्या बँगलोरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्यात आल्या त्या लापता आहेत. आज पुन्हा एकदा नवीन बातमी आलेली आहे. ईव्हीएम मशीन ज्या बँगलोर मधून निर्माण होत आहेत, इलेक्ट्रॉनिक कंपनी वगैरे असं काय तिचं नाव आहे, त्या सगळ्या डायरेक्टर वरती 4 आज बीजेपीचे मोठे नेते बसलेले आहेत, संचालक आहेत, डायरेक्टर आहेत. 2 जण आहेत ते बीजेपीच्या पोरं आहेत, डायरेक्टरची पोरं आहेत, नेत्यांची पोरं आहेत. अशा वेळेला कसं आम्ही म्हणू शकतो की टेम्परिंग होत नाही? अनेक अशा एक्झाम्पल दिलेल्या आहेत. इलेक्शन कमिशनर हे मानायला तयार नाही, कारण त्याच्यावरती दबाव आहे. मी इकडे येण्यापूर्वी पंजाबमध्ये होतो. पंजाबमध्ये मला सांगण्यात आलं, चंदीगडमध्ये होतो, जे तुम्ही आज ऐकलं असेल, चंदीगडमध्ये असेंब्लीच्या समोर जो पीठाधीन अधिकारी होता, बीजेपीचा अधिकारी होता, त्याने एवढ्या लोकांच्या समोर जे बॅलेट पेपर होते
ते कसे त्यांनी इनव्हॅलिड ठरवले आणि बीजेपीला निवडून दिलं, ह्याचे रंगीत उदाहरण मला चंदीगडमध्ये सांगण्यात आले. कारण 2 दिवसानंतर मी चंदीगडमध्ये गेलो होतो. अशा प्रकारे ईव्हीएम आहे, बॅलेट पेपर आहे, कोणाला कोण घाबरत नाही व्यवस्थेला. कारण आमचे लोक वरती बसलेले आहेत, त्यांच्यावरती FIR होत नाही, केसेस होत नाही. ह्या परिस्थिती आज देशामध्ये आहे. हे जन आंदोलन म्हणून देशभर त्याचा लोकांनी रस्त्यावरती येणं, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि एक ठरवलं पाहिजे, येणारं 2024 एप्रिल मे मध्ये येणारं इलेक्शन आहे ते ईव्हीएम मध्ये होणार नाही, तर बॅलेट पेपर वरती होईल. हे ठमकावून सांगायला पाहिजे. राजकीय नेत्यांना देखील मी दोष देऊ इच्छितो की राजकीय नेते, राजकीय पक्ष दे नॅशनलाइज रजिस्टर आहे. त्या पक्षाच्या लीडर लोकांनी येऊन याच्या विरोधामध्ये आवाज उठवायला पाहिजे. पदयात्रा वगैरे करताय त्यानंतर करा. हा ज्वलंत मार्ग आहे, ज्वलंत प्रश्न आहे आज देशासमोर. तो तुम्ही टॅकल केलात तर निश्चित या देशामध्ये लोकशाही पुन्हा एकदा प्रस्थापित होईल. किंवा जेव्हा मतदार जातो तेव्हा तो मतदान करत असताना किंतु परंतु बोलत असतो, अरे खरंच माझं मत बाबा बरोबर जाईल की नाही. ते जेव्हा किंतु परंतु येतो, जो लोकशाहीचा आत्मा हा मतदानाचा आहे, तोच कुठेतरी ढळमळीत झालेला आहे. आज करोडो लोक आहेत ह्याच्या विरोधामध्ये आहेत, परंतु संघटित होत नाही. ही मला खरी म्हणजे दुःखाची गोष्ट वाटते. मी पंजाबला असताना मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की पुन्हा एकदा मला शेतकरी कामगार, शेतकऱ्यांचे नेते टिकेत आणि त्यांचे सबऑर्डिनेट भेटले होते. भीमरावजी फिर से आंदोलन होगा, जो पहले हुआ था आप आए थे दिल्ली और हरियाणा के बॉर्डर पर. ये बोलो भाई वो करते हैं ठीक है, हमारे अनाज को भाव मिलना चाहिए. लोग करते हैं ठीक है, उसमें एक ऐड कर दो, ईवीएम हटाओ. ये आज तुम्हारे में इतनी ताकत है भाई कि मोदी और मोदी की सरकार, बीजेपी की सरकार केंद्र की तुम्हारे से भाई ढल गई थी और तुम्हाऱ्या मागण्या सगळ्या मान्य झाल्या. त्याप्रमाणे हे देखील ऍड करा. जिथे जिथे ही आंदोलन होत आहेत, आज बार्टीचे पण लोक बसलेले आहेत तिथे, त्या प्रत्येक आंदोलनामध्ये हा ईव्हीएम हा विषय येणं गरजेचं आहे. लोकांचं प्रबोधन होणं गरजेचं आणि त्याच्या खिलाफ मध्ये आपण आंदोलन करायला पाहिजे. मग शक्ती आपली कितीही मोठी असली त्यांची, तर जनतेचा आवाज आहे तो दाबू शकत नाही या लोकशाहीमध्ये. एवढंच सांगतो. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आयोजकांचं अभिनंदन करतो. सुरुवात आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठी आंदोलन ह्या मुंबईमध्ये आपण घेऊ हे आश्वासन आपल्याला देतो. इथेच थांबतो. जय संविधान, जय भीम. देशभरात आंदोलन सुरू असताना महाराष्ट्रात देखील आता आंदोलनाची सुरुवात झाली असून ईव्हीएम बद्दल नागरिक जागरूकता महत्त्वाचे असल्याचेही प्रकाश पोहरे यांनी सांगितले. जय 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 भीम, जय भीम, जय भीम. ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ. पहले लड़े थे गौरव से, आप लड़ेंगे गौरव से. पहले लड़े थे गौरव से, आप लड़ेंगे गौरव से. मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका. एन फॉर न्यूजवर. मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शिंदे. N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत. हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे सगळ्यांना शुभेच्छा. N4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार. नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं.